नमस्कार मित्रहो. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो थेट तुमच्या आणि माझ्या स्वयंपाकघराशी जोडलेला आहे. तो म्हणजे गॅस टंचाई. गेल्या काही दिवसांपासून आपल्या देशात विशेषतः महाराष्ट्रात गॅस टंचाईची परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. एकीकडे आपण पाहतोय की गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. अनेकदा बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नाहीये. तर दुसरीकडे सरकारकडून सतत दावा केला जातोय की देशात गॅसचा पुरेसा साठा आहे आणि पुरवठा सुरळीत आहे. मग प्रश्न हा पडतो की जर साठा पुरेसा आहे तर मग या रांगा कशासाठी? सरकार नेमकं कुणाला फसवतंय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र. देशातील गॅस टंचाईची परिस्थिती आज खरोखरच भयावह बनली आहे. केंद्रीय सरकार हा तुटवडा कितीही नाकारत असलं तरी प्रत्यक्षात स्थिती काही वेगळीच आहे. सरकारच्या दाव्यांपेक्षा प्रत्यक्ष परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आपण कोणत्याही शहरात जा, गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा पाहायला मिळतील. लोक तासनतास उभे राहून गॅस सिलेंडर मिळवण्याचा प्रयत्न करतायत. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्येच नाही तर भोपाळ, इंदोर, ग्वाल्हेर यांसारख्या महाराष्ट्राबाहेरील शहरांमध्येही हीच परिस्थिती आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा तर इतका वाढलाय की अनेक छोटी उपहारगृह आणि खानावळी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मुंबईमधील तर 30% रेस्टॉरंट्स बंद झाली आहेत सुद्धा. गॅस मिळत नसल्याने त्यांना आपला व्यवसाय चालू ठेवणं अशक्य होतंय. वसतिगृहांमध्ये राहणारे विद्यार्थी आणि कामासाठी शहरात आलेले कष्टकरी वर्गाचे यामुळे अत्यंत हाल होत आहेत. अनेक वसतिगृहांमधील खानावळींनी तर पोळी भाजी देणं बंद केलंय आणि वरण भातच खाण्याचे मेसेज विद्यार्थ्यांना धाडलेत. सरकारने उद्योगांचा गॅस पुरवठा आधीच बंद केलाय, त्यामुळे अनेक कंपन्या बंद पडल्यात. यामुळे लाखो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळू शकते. लग्न समारंभांसाठी जेवणाची कंत्राटे घेणाऱ्या केटरिंग व्यावसायिकांवरही मोठं संकट आलंय. गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी त्यांना दाम दुप्पट खर्च करावा लागतोय. पर्यटन स्थळांवरील पर्यटकांचा ओघही कमी झालाय. कोकणातील गणपतीपुळे सारख्या प्रसिद्ध देवस्थानालाही गॅस टंचाईचा फटका बसलाय. तिथला प्रसादही बंद करावा लागलाय. या सर्व गोष्टींवरून स्पष्ट होतं की देशात गॅस टंचाईची परिस्थिती गंभीर आहे आणि सरकारचे दावे वस्तुस्थितीला धरून नाहीयेत. आता आपण जाणून घेऊया की ही परिस्थिती का निर्माण झाली आणि सरकारचे दावे काय आहेत. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर लादलेल्या युद्धाने जगभरातील अनेक देशांच्या तोंडचं पाणी पळवलंय. बहुतांश देशांना पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलेंडरचा पुरवठा आखाती देशांतूनच होतो. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांच्या वाहतुकीवर बंदी आणल्यामुळे या देशांची मोठीच पंचाईत झाली. इंधन आणि एलपीजी सिलेंडरचे साठे कमी होत चाललेत आणि नव्या पुरवठ्याचा ओघही नगण्य आहे. या परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भाष्य केलंय. त्यांनी सांगितलं की युद्धामुळे वैश्विक संकट उभं राहिलंय आणि भारतालाही त्याचा फटका बसलाय. मात्र या संकटाला तोंड देण्यासाठी सर्वतोपरी भारत प्रयत्न करतोय. ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. 2014 पर्यंत 14 कोटी गरीब जनतेकडे एलपीजी कनेक्शन होतं. ती संख्या आता 33 कोटींवर पोहोचली. बॉटलिंगची क्षमता दुप्पट केली आहे, वितरण सेंटर्स वाढवले आहेत आणि गॅस पाईपलाईनचा विस्तार केलाय. तर केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनीही लोकसभेत दावा केलाय की देशात गॅस सिलेंडरचे पुरेसे साठे आहेत आणि पुरवठा सुरळीत आहे. एलपीजीचे उत्पादन 28% वाढवण्यात आले. पंतप्रधान मोदी आणि पेट्रोलियम मंत्री पुरी यांच्या दाव्यानुसार देशात गॅसची कोणतीही कमतरता नाही. पण मग जर पुरवठा सुरळीत आहे तर मग रांगा का लागतायत? लोक तासनतास गॅससाठी का भटकतायत? हा एक मोठा विरोधाभास आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या परिस्थितीवर भाष्य केलंय. असं आहे की काही पक्ष आणि विशेषतः काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीती तयार करून त्यांनी रांगा लावाव्या असा प्रयत्न करतोय. केंद्र सरकारने, गॅस कंपन्यांनी, सचिवांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, घरगुती गॅसचं कुठेही संकट नाही. जेवढे महिन्याला आपल्याला लागतात तेवढी डिलिव्हरी आपण दिलेली आहे. त्यामुळे कोणीही या ठिकाणी चिंता करण्याचं कारण नाहीये, विनाकारण रांगा लावण्याचं कारण नाहीये. ऑनलाईन बुकिंग होत आहे, लोकांना वेळेत गॅस मिळण्याकरता पूर्ण गॅस आपल्याकडे उपलब्ध आहे. पण प्रत्यक्षात मात्र सामान्य नागरिक गॅससाठी संघर्ष करतायत हे नाकारता येत नाही.
या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने एक नियमावली जाहीर केली आहे। रुग्णालय, शासकीय संस्था, शाळा, वसतिगृह, खानावळी इत्यादींना 100% गॅस पुरवठा करण्याचे आदेश दिलेत। उपहारगृहांना 70%, औषध उद्योग, वीज प्रक्रिया आणि मत्स्यपालन व्यवसायांना 50% गॅस पुरवठा करण्याचे आदेश दिलेत। रेल्वे, संरक्षण क्षेत्र, पोलीस दल, हवाई वाहतुकीला 70% गॅस पुरवठा केला जाणार आहे। ही नियमावली दर्शवते की सरकारही मान्य करते की टंचाई आहे आणि त्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे। पण यामुळे ही टंचाई दूर होईल का, हा प्रश्न कायम आहे। सरकार म्हणतं की साठे पुरेसे आहेत, पण प्रत्यक्षात रांगा लागल्यात। सरकार म्हणतं की उत्पादन वाढलंय, पण बुकिंगचा कालावधी वाढवलाय। शहरात आता 25 दिवसांनी तर ग्रामीण भागात तब्बल 45 दिवसांनी गॅस बुक करता येईल असा नियम का करण्यात आला? मुख्यमंत्री म्हणतात की टंचाई नाही, पण सरकार नियमावली जारी करून पुरवठा मर्यादित करते। या सर्व विरोधाभासांवरून असं वाटतंय की सरकार जनतेला खरी परिस्थिती सांगायला घाबरतायत का? कदाचित त्यांना वाटत असेल की खरी परिस्थिती सांगितल्यास जनता पॅनिक होईल। पण देशातील गॅस टंचाईची परिस्थिती खरोखरच गंभीर आहे। जागतिक संकटाचा फटका भारतालाही बसलाय। सरकारने जनतेला खरी परिस्थिती सांगणं आणि या संकटावर तोडगा काढण्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे। केवळ दाव्यांनी काहीही होणार नाही, प्रत्यक्ष कृती महत्वाची आहे। तुम्हाला काय वाटतं? सरकार जनतेला खरंच फसवतंय का? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा। धन्यवाद।